त्यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। अर्बन नक्षलवाद प्रकरणी आता आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलेला आहे। उच्च न्यायालयाकडून आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर झालाय। मात्र एनआयए मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं समजतंय। यासाठी अंमलबजावणी 7 दिवस करू नये अशी विनंती देखील कोर्टाला करण्यात आलेली आहे आणि कोर्टानं ही विनंती मान्य देखील केली आहे। मुंबई हायकोर्टानं जामीन जरी मंजूर केलेला असला तरी अंमलबजावणीला आठवड्याभराची स्थगिती देखील दिली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, काय नेमकी माहिती? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की अर्बन दहशतवाद हा जो प्रकार आहे त्यावर सुप्रीम कोर्टानं जे निर्देश आता जे दिले होते गेल्या काही दिवसावरी, आणखी त्या आधारावरच अनेक लोकांना जामीन दिलासा मिळायला सुरुवात झाली। पण आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय। पण दिलासा जरी दिला असला तरी अनिल देशमुख यांना ज्या प्रकारे 7 दिवसांची मुदत देण्यात आली होती तशाच प्रकारची मुदत एनआयएनं मागितली। आणखी आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये याला अपील करायचं आहे, आम्हाला ही अंमलबजावणी स्थगित करावी। अर्थात कोर्टानं त्यांची विनंती मान्य केली। आणखी 7 दिवस जामीन जरी मंजूर केला असला तरी अंमलबजावणीसाठी स्थगिती दिलेली आहे। बरं प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।